एक्सपोनेंट बाय यूजिंग क्लोरामाइन. सिंपल रिएक्शन होती. फॉर्म्युला कोणता आहे? ClNH2 असेल तर त्याला पण काय म्हणतात? क्लोरामाइन. एकदम सिंपल आहे. बाय यूजिंग क्लोरामाइन. क्लोरामाइन असेल तर काय? ClNH2. काय सांगता येईल मग आपल्याला? रिएक्शन्स सेम आहे. These are prepared by chloramination in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportional by volume. Simple reaction Cl2 plus NH3 it gives ClNH2 plus HCl. Second reaction कोणते हो? ClNH2 plus H2O it gives HOCl plus NH3. Next reaction hypochlorous acid पासून काय तयार झालं? HCl plus nascent oxygen. ऑक्सिजन नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म गेट ऑक्सिडाइज. सिंपल रिएक्शन आहे. काय म्हटले बघा? बाय युजिंग क्लोरामाइन. क्लोरामाइन असेल तर काय फॉर्म्युला आहे? ClNH2. बाय युजिंग क्लोरामाइन ClNH2. Simple reaction. These are prepared by chloramination in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportion by value. Cl2 plus NH3. Cl2 plus NH3 it gives ClNH2 plus HCl. Second, ClNH2 plus H2O it gives HOCl plus NH3. And last, HOCl it gives HCl plus nascent oxygen. Oxygen plus germ get oxidized. ठीक आहे. रिएक्शन्स लिहिलेत का हो? Yes sir. Yes sir. क्लोरामाइनचे रिएक्शन्स लिहिले तुम्ही? Yes sir. हो सर. मग नेक्स्ट मग लास्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतोय? डिसइन्फेक्शन बाय ओझोन किंवा त्याला आपण काय म्हणतोय? O3. सिंपल. सिंगल ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नेसंट ऑक्सिजन. O2 असेल तर काय? एअर किंवा त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिजन गॅस. आणि O3 असेल तर त्याला आपण काय म्हटले? ओझोन. कोणते 3 रिएक्शन्स आहेत तो? सिंगल O असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नेसंट ऑक्सिजन. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? नेसंट ऑक्सिजन. O2 असेल तर काय? ऑक्सिजन गॅस. O3 असेल तर काय? ओझोन. सिंपल रिएक्शन. डिसइन्फेक्शन बाय ओझोन त्याला आपण काय म्हणतो? O3. डिसइन्फेक्शन बाय ओझोन किंवा O3. सिंगल ऑक्सिजन असेल स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन असेल तर नेसंट ऑक्सिजन. O2 असेल तर काय? एअर. O3 असेल तर काय? ओझोन. सांगता येईल? डिसइन्फेक्शन बाय ओझोन O3. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन असेल नेसंट ऑक्सिजन. O2 असेल एअर. O3 असेल तर काय? त्याला आपण काय म्हणतो? ओझोन. मग काय लो रिएक्शन? डिसइन्फेक्शन बाय ओझोन O3. ऑक्सिजन गॅस इज excellent disinfectant which is produced by bypassing silent electric discharge to cold and dry oxygen. Thrice O2 it gives twice O3. Preparation of ozone. Simple reaction आहे. thrice O2 ऑक्सिजन किंवा एअर पासून आपण काय प्रिपेअर करतो? ओझोन प्रिपेअर करतो. thrice O2 it gives twice O3. Ozone is highly unstable and breaks down liberating nascent oxygen. O3 it gives O2 plus nascent oxygen. Simple reaction. काय येईल सांगा? डिसइन्फेक्शन बाय ओझोन. डिसइन्फेक्शन म्हणजे आपण काय सांगतो? द केमिकल और द सबस्टन्स विच किल द बॅक्टेरिया. जर आपण बॅक्टेरिया किल करत असू तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्शन. त्या केमिकलला किंवा त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्टंट. त्या केमिकलला किंवा त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्टंट. काय सांगता येईल? डिसइन्फेक्शन बाय ओझोन O3. Simple. Ozone gas is excellent disinfectant which is produced by bypassing silent electric discharge to cold and dry oxygen. Thrice O2 it gives twice O3. Next, ozone is highly unstable and breaks down liberating nascent oxygen. O3 it gives O2 plus nascent oxygen. सांगता येईल का? कोण कंटिन्यू करतोय? फास्ट. Disinfection by ozone O3. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electrical discharge to cold and dry oxygen. Thrice of O2 it gives twice of O3. Ozone is highly unstable and breaks down liberating nascent oxygen. O3 it gives O2 plus nascent oxygen. गुड. नेक्स्ट मुलामध्ये एक जण. प्रतीश. Disinfection by ozone O3. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. Thrice O2 it gives twice O3. Ozone is highly unstable and breaks down liberating nascent oxygen. O3 it gives O2 plus nascent oxygen.
गुड. नेक्स्ट मुलीमध्ये एक जण. प्रगती A07. प्रगती. हाँ. Yes, sir. हाँ, कंटिन्यू करा. डिसइन्फेक्शन बाय ओझोन. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. 3O2 gives twice O3. Ozone is highly unstable and breaks down, liberating nascent oxygen. O3 gives O2 plus nascent oxygen. हाँ, गुड. नेक्स्ट प्रसाद. आहेत का? ठीक आहे. यश. Disinfection by ozone. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. हाँ. Twice O2 gives twice O3. Ozone is highly unstable and breaks down, liberating nascent oxygen. O3 gives O2 plus nascent oxygen. गुड. येईल का लक्षात बघा. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय. इट इज सायमल्टेनियसली इट सायमल्टेनियसली रिमूव्ह कलर ऑर्डर अँड टेस्ट विदाउट गिविंग एनी रेसिड्यू. सिंपल आहे. सिंगल ऍडव्हान्टेज आहे. इट सायमल्टेनियसली रिमूव्ह कलर ऑर्डर अँड टेस्ट विदाउट गिविंग एनी रेसिड्यू. Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantage, this method was quite expensive. एकच डिसएडव्हान्टेज आहे. काय? दिस मेथड वॉज क्वाइट एक्सपेन्सिव्ह. काय म्हटलंय? ऍडव्हान्टेजेस सिंपल. इट सायमल्टेनियसली रिमूव्ह. काय म्हणता येईल? इट सायमल्टेनियसली रिमूव्ह कलर ऑर्डर अँड टेस्ट विदाउट गिव्हिंग एनी रेसिड्यू. Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantage, this method was quite expensive. कोण सांगते हो? Advantage आहे and disadvantage. हाँ, संस्कृती A08. Yes, sir. हाँ, advantage. Advantages, it is simultaneously remove color, odor, and the taste without any residue. हाँ. It Yes. excess is not harmful since it is just unstable and decompose into the oxygen. Disadvantage, this method was quite expensive. Good. Next, Sakshi, आहेत का? A49. Yes, sir. हाँ. It simultaneously remove color, odor, and taste without giving any residue. Its Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantages, this method was quite expensive. good. Next. Sandeep A43. संदीप. बरं ठीक आहे. आदित्य कंटिन्यू करा. A21. Advantages, it simultaneously remove color, odor, and taste without given any residue. Second, its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantage, this method was quite expensive. गुड. बघा सांगता येईल का? एकदम सिंपल आहे. डिसइन्फेक्शन बाय ओझोन. लास्टच पॉइंट आहे O3. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. Thrice O2, Kyle reaction. Thrice O2, it gives a twice O3. Ozone is highly unstable and breaks down, liberating nascent oxygen. O3, it gives O2 plus nascent oxygen. Advantages, it simultaneously remove color, odor, and taste without giving any residue. Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantages, this method was quite expensive. ये लक्षात. कौन राइट करता है? लास्ट पॉइंट ले. ठीक है.
Disinfection by ozone, O3. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. Thrice O2 it gives twice O3. Ozone is highly unstable and breaks down, liberating nascent oxygen. O3 gives O2 plus nascent oxygen. Advantages: it simultaneously removes color, odor, and taste without giving any residue. Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. This method was quite expensive. Thank you. काय अडचण आहे का कुणाला पहिल्या टॉपिक मध्ये? पास. अरे कुठून सुरुवात केली होती? फक्त पीपीटी बघा. पीपीटी आहेत, नोट्स दिलेत, ऑब्जेक्टिव्ह दिलेत. सुरुवात कुठून केली होती? फक्त पीपीटी मध्ये जेवढा सिलेबस आहे तेवढाच आपल्याला आहे. हे लक्षात, पीपीटी पण शेअर केल्या बघ. सुरुवात कुठून केली होती? सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर सुरुवात कुठून होते? सोर्सेस ऑफ वॉटर. फर्स्ट होता रेन वॉटर, सरफेस वॉटर, ग्राउंड वॉटर, आणि त्यानंतर काय पॉइंट टू पॉइंट आपण बघितले. लास्ट पॉइंट आपला कुठला आला? डिसइन्फेक्शन. लास्ट पॉइंट आपला का कोणता होता? डिसइन्फेक्शन. कशाला म्हटलं होतं डिसइन्फेक्शन आपण? काय होतं डेफिनेशन? The process of killing the disease producing bacteria from water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. The chemical or the substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. येईल का लक्षात? MCQ शेअर केले, PPT शेअर केले, नोट्स शेअर केले. काय डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. फर्स्ट टॉपिक नसेल तर आपल्याला MCQ डिस्कस करायचे असेल तर काय करावं लागेल आपल्याला? MCQ काय करायचे? तो डिस्कस करायचे. ठीक आहे. काय डाऊट आहे का कोणाला? No, sir. No, sir. सगळे कोणताही पॉइंट असू द्या, काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण MCQ स्टार्ट करू. आणि सगळे MCQ तुम्हाला शेअर केलेले आहेत, हे लक्षात. MCQ दिसते का PDF? Yes, sir. ठीक आहे. आता आन्सर्स द्यायचे. एखाद्याला नाही आलं तर ठीक आहे, असं म्हणजे काय हे करायचे काय कारण नाही. बघा, फर्स्ट MCQ आहे. If the water is neutral, then it having the pH option A 0, B 1 to 6, C 7 and D 7 to 14. ज्याला आन्सर विचारले त्यानेच आन्सर द्यायचं. ठीक आहे. आशिष A15. Yes, sir. काय येईल आन्सर? बघा, if the water is neutral, then it having the pH 0, 1 to 6, 7 to 14. आपण बघितलं 7. आन्सर करेक्ट आन्सर इज 7. का? न्यूट्रल वॉटर असेल तर त्याचं pH आपण काय दाखवतो? 7. लेस दॅन 7 असेल तर सोल्युशन कसं आहे? ऍसिडिक. मोर दॅन 7 असेल तर सोल्युशन कसं आहे? बेसिक. येईल का लक्षात? बघा 3 पॉइंट. कोणते 3 पॉइंट आहेत? pH 7 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल. काय म्हटलंय? pH 7 असेल तर तो कसा आहे? न्यूट्रल. लेस दॅन 7 असेल ऍसिडिक. मोर दॅन 7 असेल तर बेसिक. ठीक आहे. सेकंड, alkalinity is not depend on dash dash ion concentration. फर्स्ट, alkalinity म्हणजे कसले नेचर आहे? बेसिक नेचर. नॉट डिपेंड म्हणले, एकदम सिंपल ऑब्जेक्टिव्ह आहे.
alkalinity is not depend on dash dash ion concentration. First H plus, second OH minus, third CO3 minus minus HCO3 twice. Simple है, alkalinity is not depending upon. हाँ. हाँ, 826 नम्रता काय येईल आन्सर? 826 नाही आलं तरी चुकू दे, चुकलं तरी काय अडचण नाही. नम्रता 826 किती 826 आहे का? हां, काय फास्ट आन्सर द्यायचं, येत नसेल तर नाही म्हणून सांगायचं. हां, आवाज येत नाही का मग नम्रता? ठीक आहे, 801 दिशा काय येईल आन्सर? H plus. हां, गुड. काय दिशा सांगता येतील का डेफिनेशन? ऍसिडिटी काय होते डेफिनेशन? हां, कोण सांगते डेफिनेशन ऑफ ऍसिडिटी? Total acidic substance present in water. हां, अल्कॅनिटी? The total basic substance present in water is known as alkalinity. बरोबर, गुड. बघा आता या ठिकाणी काय ऑब्जेक्टिव्ह विचारले आपल्याला? अल्कॅनिटी इज नॉट डिपेंड ऑन डॅश डॅश आयन कॉन्सन्ट्रेशन. आता सगळे तीन कसे तो बेसिक सबस्टन्स आहेत, OH मायनस, कार्बोनेट, बायकार्बोनेट, आणि पॉझिटिव्ह फक्त कोणता आहे? H प्लस. H प्लस असेल तर त्याचा आन्सर काय येईल? AH प्लस. हां, ठीक आहे. आता हा थर्ड ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे. नेक्स्ट फोर्थ ऑब्जेक्टिव्ह. थर्ड हा पार्ट नाही आपल्याला, ठीक आहे. डॅश डॅश इन वॉटर इज दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट लेदरिंग ऑफ सोप. कोण सांगते बघा? डॅश डॅश इन वॉटर इज दॅट characteristic of water which prevent leathering of soap. A, softness, B, acidity, C, alkalinity, and D, hardness. ठीक आहे. हा, शांत बसायचं, ज्याला विचारले त्याने आन्सर दे. 804 अनुजा. हार्डनेस. हार्डनेस, ठीक आहे. हा, श्रेयश 837. ठीक आहे, कोण सांगते डेफिनेशन ऑफ हार्डनेस? Definition of hardness. The property of water which हाँ. prevents the formation of leather with soap is called hardness. हाँ, स्नेहल, मग सॉफ्ट वॉटर कुणाला म्हणायचं? काय होते डेफिनेशन? Water that forms good leather with soap. आणि हार्ड वॉटर? Water that does not form good leather with soap. हाँ, ठीक आहे, गुड. काय येईल बघा? डॅश डॅश इन वॉटर इज दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट लेदरिंग ऑफ सोप. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय? जर फेस प्रिपेअर झाला तर त्याला आपण काय म्हणतोय? हार्डनेस. हे लक्षात. नेक्स्ट. हाँ, a sample of hard water when treated with soap it forms. काय म्हटले बघा? A sample of hard water when treated with soap it form white PPT, black PPT, colored water, आणि D काय हो? हार्डनेस. हाँ, काही लोग कोण सांगते? रोल नंबर. हाँ, प्रतीश काय येईल आन्सर? व्हाईट पीपीटी. हा, गुड. कारण काय आपण काय म्हणतो? फेस. जर आपण साबणाचा फेस बघितला तर नेहमीच कसं आहे? व्हाईट. काय येईल मग? A sample of hard water when treated with soap it form white PPT. ठीक आहे. नेक्स्ट. Water which form leather with soap is a dash dash soft water, hard water, neutral, acidic. ज्यांना विचारले त्यांनी आन्सर सांगायचं. ठीक आहे. हां, A65 आन्सर.
A64 संकेत. हॅलो सर. हा हा सॉफ्ट वॉटर येते. काय ते सॉफ्ट वॉटर. हा डेफिनेशन सांगताय सॉफ्ट वॉटरची. हा वॉटर दॅट फॉर्म्स गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड सॉफ्ट वॉटर. आणि हार्ड वॉटर. Water does not forms good leather with soap and develops scum is called hard water. गुड. आणि हार्डनेस. The property of water which prevents the formation of leather with soap is called hardness. हा गुड. बघा सिंपल आहे. Water which form leather with soap is known as soft water. Next 7. Dash dash is a type of hardness. A total solid, total hardness, temporary, pH. येईल का लक्षात? कुठपर्यंत आलो होतो आपण? 64. 63 पवन. पवन संजय. 62 दिग्विजय. आंसर काय? 61 अनुराग. टेम्पररी येते सर सी. टेम्पररी कोण सांगतायत? अनुराग. अनुराग सांगा बरं परत एकदा. डॅश डॅश इज अ टाइप ऑफ हार्डनेस. ए टोटल सॉलिड, टोटल हार्डनेस, टेम्पररी अँड पीएच. टाइप ऑफ हार्डनेस विचारले. अनुराग हार्डनेसचे टाइप टेम्पररी सी सर. किती टाइप्स आहेत अनुराग? अरे हार्डनेसचे किती टाइप्स आहेत अनुराग? पृथ्वीराज हार्डनेसचे टाइप्स ऑफ हार्डनेस. A58 शुभम. येस सर. टाइप्स ऑफ हार्डनेस किती टाइप्स आहेत शुभम? सर 2 टाइप्स. कोणते 2 टाइप्स आहेत? सर परमनंट अँड टेम्पररी. परमनंट अँड टेम्पररी. येस सर. कोण सांगते मग परमनंट मध्ये काय घेतो आणि टेम्पररी मध्ये आपण काय घेतो? टेम्पररी मध्ये काय घेतो आपण? हार्डनेस कशामुळे होतो कोण सांग? यश. टेम्पररी मध्ये बायकार्बोनेट. टेम्पररी मध्ये बायकार्बोनेट. परमनंट मध्ये सल्फेट क्लोराइड. गुड. आणि टोटल मध्ये काय करणार मग तुम्ही? टेम्पररी प्लस परमनंट. युनिट ऑफ हार्डनेस. यश. पार्ट्स पर मिलियन. गुड. गेल का सांगता बघा. कोणता झाला? डॅश डॅश इज अ टाइप ऑफ हार्डनेस. ए टोटल सॉलिड, टोटल हार्डनेस, टेम्पररी अँड पीएच. आन्सर इज करेक्ट. आन्सर इज टेम्पररी. गुड. नेक्स्ट total hardness is a temporary hardness, permanent hardness, A or B, sum of A and B. sum म्हणजे काय? बेरीज. ठीक आहे. ज्यांना विचारले त्यांनी सांगायचं. A03 शिल्पा. ऑप्शन डी सम ऑफ ए अँड बी. सम म्हणजे काय? बेरीज. गुड. सांगताय का टोटल हार्डनेस म्हणजे ची डेफिनेशन? शिल्पा. Total hardness is the sum of temporary hardness and permanent hardness. गुड. टोटल हार्डनेस म्हणजे काय? दोन्हीची ऍडिशन आहे. कोणाची? टोटल हार्डनेस अँड परमनंट हार्डनेस. टोटल मध्ये आपण काय घेतो? टेम्पररी मध्ये आपण काय घेतो? बायकार्बोनेट्स. परमनंट मध्ये आपण काय घेणार आहे? क्लोराइड्स अँड सल्फेट. आणि कोणाच्या साल्ट्स मुळे हार्डनेस वाढते? कॅल्शियम. साल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. कोणाचे साल्ट्स आहेत? साल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. नेक्स्ट temporary hardness is caused by A calcium and magnesium bicarbonate, B calcium and magnesium sulfate, calcium and magnesium carbonate, calcium and magnesium chloride. Objective number काय? 9.
काय म्हटले? टेम्पररी हार्डनेस इज कॉज्ड बाय कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बायकार्बोनेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम क्लोराइड. हा अश्विनी. Calcium and magnesium bicarbonate. हा ठीक आहे, गुड. नेक्स्ट कोणता आहे? 10 डॅश डॅश कॅन बी रिमूव्ह बाय सिंपल बॉइलिंग. सिंपल बॉइलिंगने आपण रिमूव्ह करतोय, त्याला आपण काय म्हटलंय बघा? ए परमनंट, टोटल, टेम्पररी अँड डिझॉल्व ऑक्सिजन. युवराज सांगता येईल का? डॅश डॅश कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल बॉइलिंग. सहजासहजी काढून डिझॉल्व्ड ऑक्सिजन. डिझॉल्व ऑक्सिजन कुठं बॉइलिंगने निघतोय का रे? एक मिनिट सर, सांगतो, एक मिनिट. डिझॉल्व ऑक्सिजन म्हणजे काय? म्हणजे वॉटर मध्ये जे पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व झाला त्याला डिझॉल्व ऑक्सिजन म्हणतो आपण. हा धनश्री A27. Yes, sir. Temporary hardness. गुड. काय लो? डॅश डॅश कॅन बी रिमूव्ह बाय सिंपल बॉइलिंग. सिंपल बॉइलिंगने आपण काय काढू शकतो? टेम्पररी हार्डनेस. ठीक आहे. नेक्स्ट 11. टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ड बाय, बघा काय म्हटलंय? प्रेसिपिटेशन, मोस मेथड, बॉइलिंग अँड EDTA. फक्त याच्यामध्ये एकच मेथड बरोबर असते, बाकी काय? एकच ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आहे, बाकी काय चुकीचं असतं. टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ड बाय प्रेसिपिटेशन, मोर्स मेथड, EDTA अँड बॉइलिंग. ठीक आहे. ज्ञानेश A36. ऑप्शन सी बॉइलिंग. Temporary hardness can be removed by simple boiling. Good. Next 12. Dash dash cannot be removed by boiling. Alkalinity, acidity, temporary hardness and permanent hardness. Ganesh A39. Ganesh Kaldone. Next A40. Shiv Prasad. Yes, sir. काय येईल आन्सर? क्वेश्चन परत सांगू द्या शिवप्रसाद. 12 नंबरचा क्वेश्चन सर. परमनंट हार्डनेस. डॅश डॅश कॅनॉट बी रिमूव्ड बाय बॉइलिंग. परमनंट हार्डनेस. सांगा मग आपण कशाने काढतो? बरं ठीक आहे. नेक्स्ट 13. Permanent hardness is caused by presence of calcium and magnesium chloride, calcium and magnesium sulfate, A and B, calcium and magnesium bicarbonate. Srishti A06. A and B, sir. गुड. परमनंट हार्डनेस असेल तर काय सांगतो आपण त्याला? salts of calcium, magnesium, salts of chloride and sulfate. Permanent hardness असेल तर आपण काय सांगतो? Permanent hardness is caused by salts of calcium, salts of chloride and sulfate. म्हणजे काय लो? A and B. 14. Salts of calcium and magnesium other than bicarbonate such as chloride and sulfate causes A temporary, B permanent, C total and D total solid. A11. Anuradha. ठीक आहे. A12. प्रीती काय येईल आन्सर? चुकीचं असेल तरी चालेल, तुला काय अडचण नाही आपल्याला. A12. Permanent hardness. काय म्हटले? salts of calcium and magnesium other than bicarbonate such as chlorides and sulfate causes permanent hardness. ठीक आहे. नेक्स्ट
टोटल हार्डनेस इज एकदम सोपा आहे. टेम्पररी प्लस परमनंट, सस्पेंडेड प्लस डिसॉल्व, टोटल सॉलिड, परमनंट हार्डनेस. हा अभिजित A13. अभिजित ऑप्शन टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. temporary hardness plus permanent hardness. Good. Total hardness is the sum of कोणाची बेरीज आहे हो? Temporary hardness plus permanent hardness. Next 16. Which of the following is a not unit of hardness? फक्त एकच लक्षात ठेवा याच्यामध्ये ppm लाच आपण काय हे सांगता येईल का? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ हार्डनेस. फक्त हे लक्षात ठेवा जूल पर केल. जूल पर केल्विन हे हार्डनेस असू शकत नाही. हे हार्डनेसचे युनिट राहिलेले तिन्ही हार्डनेसची काय तो युनिट. फक्त आपल्याला सिलेबसला एकच आहे कोणतं? पीपीएम म्हणजे काय? पार्ट्स पर मिलियन. काय हो? पीपीएम म्हणजे काय? पार्ट्स पर मिलियन. नेक्स्ट 17 नाही आपल्याला. 18 काय हो? 18 पण नाही, 19 पण नाही, 20 पण नाही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला. हा 22 डायरेक्ट कोण सांगते सांगा? 22 ऑब्जेक्टिव्ह डायरेक्ट 22 ला जायचं. काय 22? dash in a dash water flows from dilute side to concentrate side of water. Dilute side to concentrate. हा यश परत एकदा. रिव्हर्स ऑस्मोसिस. यश काय आहे प्रिन्सिपल रिव्हर्स ऑस्मोसिस? काय म्हटले बघा? इन डॅश डॅश in dash dash water flows from dilute to concentrate side of water. काय म्हटले हो? डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेट. हा यश प्रिन्सिपल काय आहे रिव्हर्स ऑस्मोसिसचा? हा कोण वाचतोय प्रिन्सिपल? हा Two solutions of unequal concentration are the concentration are separated by semi-permeable of solvent बरोबर. from dilute to concentration side due to osmosis. बरोबर. हा बरोबर आहे की डायल्यूट साइड टू कॉन्सन्ट्रेट साइड ड्यू टू ऑस्मोसिस आली की त्याच्यामध्ये आन्सर. परत एकदा बघा बरोबर का? डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेट असेल तर काय? ऑस्मोसिस. हा ऑस्मोसिस. आणि कॉन्सन्ट्रेट टू डायल्यूट असेल तर रिव्हर्स ऑस्मोसिस. हा रिव्हर्स म्हणजे त्याचे डायरेक्शन चेंज होते. येते का लक्षात? बघा परत एकदा बघा याच्यावर एक मार्क जायची शक्यता असते तुमची. डायल्यूट साइड टू कॉन्सन्ट्रेट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मोसिस. आणि त्याचं जर चेंज झाले डायरेक्शन कॉन्सन्ट्रेट टू डायल्यूट असेल तर रिव्हर्स ऑस्मोसिस. या एकाखाली एक दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा. इन डॅश डॅश सांगा चला. इन डॅश डॅश वॉटर फ्लोज फ्रॉम हा एक जर In osmosis, water flows from dilute side to concentrated side of water. In reverse osmosis, water flows from concentrated side to dilute side of water. गुड. म्हणजे 22 चा आन्सर काय येईल? ऑस्मोसिस. 23 चं काय येईल सांगा बघा. रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस. हा मग आता 24 कोण सांगते बघा? 24 काय? वॉटर कंटेनिंग मॅग्नेशियम बायकार्बोनेट अँड कॅल्शियम क्लोराइड इज permanent hardness only, temporary, both A and B, none of this. काय म्हटले बघा? बायकार्बोनेट आहे आणि क्लोराइड आहे. टेम्पररी, परमनंट, बोथ अँड बी म्हणलंय. हा एकच मिनिट कोण सांगते बघू आपण आता. both A and B. हा काय येईल आन्सर? बोथ A and B. कारण का? A and B.
हा बरोबर, कारण का हा बायकार्बोनेट Bicarbonate. म्हणजे टेम्पररी, फ्लोराईड म्हणजे काय? क्लोराईड म्हणजे परमनंट. हा दोन्ही आले की काय, Permanent. बोथ ए अँड बी. ठीक आहे. हा बघा नेक्स्ट 25. Internal treatment of boiler feed water involves A. Precipitate the scale forming sub in the form of sludge to convert them into soluble slurp, both A and B, none of the above. काय येईल? बॉयलर मध्ये हार्ड वॉटर असेल तर काय म्हणते, टू कन्वर्ट देम इनटू soluble. हा ठीक आहे. नेक्स्ट स्केल फॉर्मेशन इन बॉयलर कॉजेस नो लॉस हीट, वेस्टेज ऑफ हीट, increase in efficiency, none of these. हा साक्षी काय येईल? हा 26 साक्षी. हा साक्षी, अरे एवढा वेळ लागतंय का साक्षी? स्केल फॉर्मेशन इन बॉयलर कॉजेस. हा अश्विनी. ठीक आहे. Wastage of heat. वेस्टेज ऑफ हीट. नक्की. फ्युएल पाहिजे सर तिथे, वेस्टेज ऑफ फ्युएल. हा हीट पण वाया जाते की. हा वेस्टेज जाते की. ठीक आहे. नेक्स्ट आता या ठिकाणी बघा, द एक्झॉस्टेड anion कॅन बी रिजनरेटेड बाय वर्किंग विथ. anion म्हटलंय बघा, निगेटिव्ह आयन आहे. अल्कलाइन सोल्युशन, एसिडिक सोल्युशन, न्यूट्रल सोल्युशन, बोथ ए अँड बी. काय म्हटलंय? The exhausted anion can be generated by working with an alkaline solution, acidic, neutral, both A and B. हाँ कौन सांगताय? आदित्य. फर्स्ट ए ऑप्शन सर, अल्कलाइन सोल्युशन. हाँ अल्कलाइन म्हणजे कुठला असतं सोल्युशन? सर OH मायनस. हाँ गुड. आणि अनायन मध्ये H प्लस असतं. अरे दादा, पॉझिटिव्ह आयनला आपण अनायन म्हणतो का? ऍसिडिटी. पॉझिटिव्ह आयनला कसला आयन म्हणतो? H प्लस आयन. कॅटायन म्हणतो. The positively charged ion is known as cation. anion कोणाला म्हणतो आपण मग? Negatively charged. Negatively charged ion is known as anion. ठीक आहे. आता मी विचारतो त्याने आन्सर सांगायचं. हा रितेश A19. ठीक आहे. रितेश काय आन्सर देत नाही दिसतंय. हा A32. Yes, sir. हा कशाचं एक्झाम्पल आहे होय? कुठल्या मधला हा पॉइंट आहे सांगा बरं. त्या प्रोसेसला काय म्हटलं होतं आपण? Regeneration of resin हा म्हणजे त्याचं नाव काय होतं? आयन एक्सचेंज process. आयन. हा गुड. नेक्स्ट. ठीक आहे. The exhausted cation exchanger can be regenerated by working with alkaline solution, B. acidic solution, C. neutral solution, and D. none of these. Acidic solution, option B. Acidic solution, option B. ठीक है. Next. नेक्स्ट कोॲग्युलंट आहे बघा. पहिला कोॲग्युलंट आपण काय वापरला होता? ॲल्युमिनियम सल्फेट आणि
फेरस सल्फेट. ठीक आहे. कोॲग्युलंट हेल्प इन सेटिंग ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटी, फाइन सस्पेंडेड मॅटर ओनली, कोलायडल पार्टिकल ओनली, बोथ बी अँड सी. हा, कोण सांगताय हो? both B and C. बोथ बी अँड, हा कोणता आन्सर आहे? Option D. D. हा ठीक आहे. A46 सांगता का डेफिनेशन ऑफ कोॲग्युलेशन? कोण सांगते रे डेफिनेशन कोॲग्युलेशन? Treatment of water with reagents so as to remove colloidal. हा, कोलायडल as Coarse impurity, colloidal and impurity. हा ठीक. नेक्स्ट. हा, by using sedimentation method only can remove suspended impurity, fine suspended colloidal, and D both A and C. कोण सांगते आन्सर? 30. ठीक आहे. काय येईल याचं आन्सर? सस्पेंडेड इम्प्युरिटी. हे लक्षात. हा, नेक्स्ट. हा नेहमी विचारला जाणार ऑब्जेक्टिव्ह आहे. मोस्ट पॉप्युलर अँड आयडियल डिसइन्फेक्टंट इज A सोडा, B ओझोन, C क्लोरीन and D lime. Most popular and ideal disinfectant is A soda, B ozone, C chlorine, D lime. हा, प्रणाली A30. Yes, sir. हा, अरे एकदम सिंपल आन्सर आहे. प्रज्ञा A28. Chlorine. हा, Chlorine. Option C. मोस्ट पॉप्युलर अँड आयडियल डिसइन्फेक्टंट इज क्लोरीन. हा विचारला जातो बऱ्याचशा वेळेला. ठीक आहे. नेक्स्ट. 32 न हे आपल्याला हा या ठिकाणी परत आलाय. काय आहे? सेम क्लोरीन. नेक्स्ट. आता याच्या 35 सांगता येईल का? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोॲग्युलंट? क्लोरीन, ॲल्युमिनियम, अमोनिया, ॲल्युमिनियम सल्फेट. कोण सांगतंय? ठीक आहे, आपण पुढच्याला. हा, A31. कोॲग्युलंट 3च कोॲग्युलंट होते. ॲलम, हा फास्ट. Aluminum sulfate. हा, ॲलम, ॲल्युमिनियम सल्फेट आणि फेरस सल्फेट. म्हणजे याचा आन्सर काय येईल? ॲल्युमिनियम सल्फेट. हा, नेक्स्ट. हार्डनेस ऑफ वॉटर इज ऑफन रिपोर्टेड इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ काय असतो? कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. कारण काय याचं इक्विव्हॅलंट वेट किती येतं? 100. येईल लक्षात. हा, नेक्स्ट. हे युनिट्स नाहीत, फक्त ppm एवढंच लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ CaCO3 किती येतं? 100. येईल का लक्षात? तुम्ही कॅल्क्युलेशन घरी जाऊन केलं तरी चालतंय. अटेंडन्स पण मार्क करा. नेक्स्ट. 40. हार्ड वॉटर मे बी सॉफ्टन बाय पासिंग इट थ्रू. येईल का लक्षात? काय येईल आन्सर सांगा? 40. हार्ड वॉटरचं आपल्याला काय करायचं? सॉफ्ट. Ion exchange ion. आयन एक्सचेंज आयन एक्सचेंज रेझिन. ग्लो डाऊन ऑपरेशन कुठं वापरतो आपण? ग्लो डाऊन ऑपरेशन. हा, रिमूव्हल ऑफ स्लज. कशासाठी वापरतो? हा, द मेथड ऑफ क्लोराईड डिटर्मिनेशन ऑफ वॉटर सॅम्पल. आपल्याला नाही क्लोराईड. झिओलाइट पण नाही. हा, द केमिकल विच आर युज्ड फॉर किलिंग द बॅक्टेरिया त्याला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्टंट. हा, हार्ड अँड ॲडिरंट त्याला आपण काय म्हणतो? स्केल. सॉफ्ट लूज असेल तर स्लज. वॉटर इज हार्ड व्हेन इट कंटेन्स. काय असतं? 46. कोण सांगतंय? Calcium and magnesium. D. Option D. ऑप्शन डी सर. ऑप्शन डी येते सर. हा, ठीक आहे. अटेंडन्स पण मार्क करा. हा, 2-3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. किती आहेत रे? 52 आहेत. हा,
राहिलेलं फक्त चाल तुम्ही. Yes, sir. हा, काय Yes, डाऊट काय डाऊट असेल तर सांगा. आन्सर पण आहेत खाली याच्या. ठीक आहे. पहिल्या टॉपिकचे तुम्हाला पीपीटी दिलेत, नोट्स दिलेत, त्यानंतर काय MCQ दिलेत. ठीक आहे. उद्यापासून आपण नेक्स्ट टॉपिक लुब्रिकंट स्टार्ट करूया. काय डाऊट असेल तर सुरुवातीला उद्या सांगा, नसेल तर नवीन टॉपिक स्टार्ट करू आपण. थांबायचं, पुढे नेक्स्ट लेक्चर आहे. काय डाऊट नसेल तर सांगा, आपण थांबू. आहे का कुणाला काय डाऊट? फास्ट. No, sir. नो सर. जरी असेल तरी उद्या विचारा, उद्या आपण बघू.